नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमच्या ताईचा स्वयंपाक झालाय. आता पालक डाळ बनवली. दाजी खात्यात हिरव्या मिरच्यातली पालक डाळ, तर मग त्याला हिरव्या मिरच्यातली डाळ बनवली. पालक त्याला लय आवडते. भैयासाठी तिखट मसाले टाकून आवडते त्याला, तर असं नाहीच म्हणतोय तो हिरव्या मिरचीतलं न्यायलं. हिरव्या मिरचीतलाच पालक आवडतोय. ताईचा तुमच्या स्वयंपाक झाला. आज काय जास्त जेवण नाही बनवून लागलं. हा जास्त नाही बनवून लागले. 5-6 पोळ्या म्हणजे 5-6 नाही, 2-3च बनवल्यात. थोडासा भात बनवला, म्हणजे भात नसला तर भैया तर जेवणच करत नाही. भात पाहिजेच त्याला. मग डबल म्हणतोय बनवला नाही का. मग मी ह्या वाफाच निघायला लागल्या. हे गरम गरम भाप निघायला लागली. म्हणजे सकाळी लेकराला रात्रीच्या टायमाला नाही, पण सकाळी पाहिजेच त्याला भात. आता डबल म्हणून मम्मीनं भात पण नाही बनवला. आता हे असं तुम्हाला दिसत पण नाही. आता याच्यात डाळ बनवेल, हे असं नाही दिसत. दोघायला अलग अलग बनवावं लागतंय. आता मस्त संध्याकाळी काही करावं लागेल. आता किती दिवस झाले, म्हणजे भैया बऱ्याच दिवसापासून म्हणतोय मम्मी मला पालक डाळ मसाल्यातली बनव, पण बनवलीच नाही म्या. म्हणलं आज बनवूनच घ्यावं. आता छकू दिदीला थोडंसं फोनवर बोलले. म्हणलं चला आता लेकराला बोलावं फोनवर. मग कपडे गिपडे धुतानच जावा कपडे धुवायचे. ता म्हणलं छकू बाळा आता फोन तू ठेवून दे. म्हणलं कपडे धुवायचे, भांडे घासताना बोलले. मग नंतर मग बरंच हे मारताना काय बोलता येत नाही. आता गावाकडं ती म्हणती मम्मी लय गरमट वातावरण आहे. लय का लय वातावरण गरम आहे आता गावाकडं. आता मस्त तुमच्या ताईचे कामं झाले. आता भैयाची वाट पाहायला लागली, कधी येतोय तर आता येईनच ते. आता आज मला लय उशीर झाला. म्हणजे दाजी सकाळी लगे चांगले 8:30च्या पुढं कामावर गेले. मग त्याला पाणी गिनी ठुलं, आवरून दिलं. म्हणलं चला आता आपल्याला उशीर व्हायला लागलाय, म्हणजे लय सकाळचा राडा पडेला असतोय. मग कचरा आलं, कचऱ्याची गाडी, तर मग कचरं टाकलं. तसाच सांबारण मिरच्या घेऊन आले. मग दाजीला झाला उशीर. मग दाजी म्हणू लागले वैसू किती उशीर झालाय म्हणे, लवकर दे म्हणे मला चहा घेऊन. म्हणजे दाजी हातान चहा कधीच घेणार नाहीत. जर दिला नाही तर आपल्याला तर उशीर झाला आता यायला, तर मग म्हणे लवकर यायचं, तर उशीर होतोय तर ते हातानं काहीच घेत नाहीत. दे लवकर म्हणे. आणि आता म्हणे मला टोस्ट पण खाऊ वाटाना. त्यानं आणले होते ते जाडे टोस्ट तिळावाले, तर आता खाऊ वाटानात म्हणे मला. म्हणलं आता एवढी डब्या भरून येत ते संपून टाका आणि आणा जाऊ नका. आता येरी पण गरमीचं काही खाऊ नाही वाटत. तसंच होतंय ते. आणि काहून तरी गळ्याला असं हे वाटू लागलं, असं भारी भारी इथं दुखू लागलं, बराबर इथं दुखू लागलं. मग दाजी म्हणे चाल दवाखान्यात. काय माहिती असं काहून असं वाटा जा, इथं दुखा जायला की हे दुखू लागलं. मग आता गेलेत कामावर. कपडे गिपडे धुतले, सगळे कामं आवरून घेतले. मग उशीर झाला तर ते पण मग पट कामं आवरून घेतले. म्हणलं मग एवढं काय हे राहत नाही, टेन्शन वाटत नाही. मग आता भैया आला तर जेवण करण, म्हणजे नाश्ता करून जात नाही सकाळचा, तर त्याला भूक लागते. मग त्याच्यामुळं लवकरच स्वयंपाकाला लागत असते. आणि असे कुटाणे असतात भाजीचे. डाळ जर बनायची असली तर फिकं, वरण जर बनायचं असलं त्याला फिकं, भैयाला तिखट. मग भाजायचे लय कुटाणे. आता सुक्की म्हणलं जाऊ द्या, सकाळी आता भेंडी नाही बनवायची म्हणलं. थोडीशी गोबीची भाजी बनवली होती. म्हणलं आता काय नाही बनवायचं बाकी. भात खाऊ पण नाही वाटत आणि काहीच नाही. आता मस्त तुमच्या संग गप्पा करायला लागले. केस धुतलेत, तर आता हे बुचुडा मारेले. आता हे सुकवावं लागन, म्हणजे मग स्वयंपाकाच्या टायमाला बुचुडा मारल्यालाच पुरतोय. मग ते डबल केस गळायचं हे वाटते घरात, तर मग बुचुडा मारूनच स्वयंपाक करत असते. केस धुतलेल्या दिवशी लय केस गळते, तर स्वयंपाकाच्या मग वाटते नको स्वयंपाकात जाईन. मग जेवणात जर हे निघलं केस तर भैया लगेच हात धुतोय. त्याच्यामुळं बुचुडा मारून द्यायचा आणि स्वयंपाक करायचा, असं असतंय. मग आता म्हणलं आपण तिथं पण ते भैयाचे चार्जिंग, तर दाजी म्हणते तर रात्रभर भैया फोन चार्जिंगला लावतोय. याने वेगळीच ह्या फोनाला सवय लावली, म्हणजे रात्रभर चार्जिंगला फोन असतोय. भैयाचं चार्जर लय शांततेनं चार्जिंग होती, मग लय फास्ट होती असं. मग
आता भाजीपाला आलता तर भाजीपाला घेतलाय. भेंडी पानगोबी लय आवडती भैयाला. वाटाण्याच्या शेंगा घ्यावा म्हणलं तर वाटाण्याच्या शेंगा काय नव्हत्या. भैयाला असंच आवडते, म्हणजे पानगोबी जर बनवलं तर नुसती सुक्की बनवायची वाटाणे हे टाकून, तशी आवडती त्याला. आता भैया पाथे आता खेळत खेळत येतोय भैया. सुट्टी झाली तर काल मशीनमध्ये गेले तर मशीनवाली म्हणे दीदी तू किती साड्या घेत राहती म्हणे, तुला लय भारी दिसतात म्हणे साड्या घाल जाय ना. पेटीकोट घेऊन गेले तर म्हणे दीदी तू एकदाच घेतले का 7 पेटीकोट म्हणे, किती साड्या घेत राहती. तिला माहिती आहे ती शिवती तर घेती म्हणे दीदी आणि घाला जाय म्हणे साड्या, तू साड्यावर लय भारी दिसते म्हणे. आता हे 7 पेटीकोट घेतले तर म्हणे तो साड्यावर कितीच घेत राहती. हसू लागली मैत्रिणी ती. तर म्हणे म्हणलं लवकर शिलाई मारून घे म्हणलं दीदी, मग मला सांगतं म्हणे. असा पण तो नंबर आहेच म्हणे माझ्याकडं, मी फोन करीन म्हणे. आता तिचं घर खाली केलंय, आता दुकान आहे तिचं. तर ती म्हणती मग रिकामा घर होतं तर काय नव्हतं वाटत म्हणे, मग रिकामीच गर्दी होती म्हणे दुकानावर, तर मग मी शिलाई मारून सांगते म्हणे दीदी तुला. म्हणलं बरं म्हणलं. तर म्हणे इथल्या साड्या हे घेती तर मग साड्या घाला जाय दीदी. मी म्हणलं गरमी किती होती साड्यानं, तर म्हणते तू साड्यावर लय भारी दिसते, तू साड्या घाला जाय अशी म्हणे. किती किती घेत राहती म्हणे. म्हणलं हो घाला जाईन म्हणलं साड्या. तर ती म्हणती तू लय कपडे घेत राहती. आता मस्त लगे तुमच्या ताईला आता भैया आल्यावर जेवण करीन. आज काय मूड नाही मा, कधी कधी नाही भूक लागत, आज जेवायची इच्छा नाही. आता असं वाटते दाजी आल्यावरच जेवण करीन. दाजी येतीन आता 2 वाजता, तर मग नंतरच जेवण करीन मी. आता 2ला येतात ते. आता जायलेत कामावर, मधात येत असतात घरी, पण आज जायला त्याला उशीर झाला तर मग ते घरी पण नाही आले. आता मला तर वाटतं येतीन, उशिराच येतीन. आता कधी कधी लवकर येतात, कधी कधी मग नाही, असं करतात ते. हेडो काढायला येत असतात ते, इंस्टाग्रामवर फेसबुकवर टाकतात तर मग येत असतात मधात हेडो काढायला. असे करतात. मन असलं तर येतात, नाही तर मग नाहीत येत. हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो. मस्त आपल्या हेडो शेअर करा झालं गे, कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो बहिणींनो हेडो. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.